6 पायल्या 3 पायल्या दाणं वाढलं तर वाढलं नाही बघायचं येईल फोन जा तिकडे बनात राग मांजर करणे तपकिरी शेटपळ करणे तणाच लेणं तणाळ करणे तोठऱ्यानं बोल ग मारापूर करणे वाकडी घागर तावस करणे घरात बस ग घरलेंग करणे राखजा होडवा चुचम करणे कपल्या मळग मळवाड करणे रेशमी गोंडा डवळस करणे चिरबंदी वाडा शिदवाड करणे उपारटे वांडगे शिरगाव करणे कांगरे खेळग तडगाव करणे ढेवर घागर नेपतगाव करणे मोळ्यानं चालग सरकुल करणे त्याच्यात आय रेल्वे आले की 15 म्हाताऱ्या सोरा केल्या पळून जाताना पहिल्या गाजराच्या मकाचं पीठ टाकून भाकरी केली किती गुळमट झाड ती गेलं काळ मका खाणार आहे गडी मेलं आता साखर उपदावली 3 दिवसात आहे का नाही रुपया नाही मागटला तर रातभर कोंडून ठोकलं तर पैसा नाही 12 मेंढरान घरवर आणलं 35 मकाचं खनिज खात होतं आणि एका वाफ्यात शेंगा हे सुका पाटील देशी ऊस बुडायचं आज जायचं जाळं फाडायचं दुसरीकडे निघायचं ती म्हणे लोक लय मोठा मासा आहे दिसले तिकडे निघालो का खानाखन वाढ हाणायची पडू मग उद्यापर्यंत सायकलला मी हांड्याला का हात लावला नाही माझ्या बगलनी मोहरी कोण केलं नाही ए जरा काढा गडी आलाय मेंढर घालवून येतो आणि मेंढर घालवून येतो मग तुम्ही बोल हो या पडका गडी हाका मार लागला गडी हाका मार अमुगावची जत्रा आहे म्हणलं का डपतून तुन घेऊन निघालच गाडी हजर झालं शायर आलं आधीच नाव नव्हतं का बारी आपलीच शायर म्हणायचे का तुम्हाला मी नाही म्हणलं परी आमच्या गावाला म्हणायचं धनगरच बघून मेंढर घेतलीत मी होय पहिली मेंढर कुठली एकच शेळी होती आम्हाला आपल्याकडे मेंढर नव्हती आणि एकच कोंबडी आणि मुडकी सायकल अजून आंब्या झाडाला होय मग उद्यापर्यंत सायकलला मी हांड्याला का हात लावला नाही माझ्या बगलनी मोहरी कोण केलं नाही होय तमाशाचा अंगरीक जळलं तमाशा बघायचा बंद केला मुंगुड्याला पिक्चर बघायला गेलता ते शोले अशा आय फळवे इकडे बिडी वाढत होता वाऱ्यानं माझ्या अंगावर कोलत्या मला म्हणजे काय बघतो रे तमाशा अंगरक जळलं असं धोतरण सोडलं फाटून झालं खाली तेव्हापासून तमाशा बघत नाही होय शोले पिक्चर बघायला गेलो त्याच्यात आय रेल्वे आले की 15 म्हाताऱ्या सोरा केल्या अशा पळून जाताना युद्धपर्यंत गावलो नाही मोर्या वाड्याची शिरलो काय झालं नेमकं रेल्वेत काय वाचते काय वाचत कुठं थिएटर मध्ये नाही तर माळ्या घराला पडदा आणल्याला गेलो मोर्या घरात पळून लपून बसला होता मग काय करू पडद्यावर पिक्चर बघितला त्यात रेल्वे आली त्याला भेला लय तेव्हापासून रेल्वे बघायची बंद रेल्वेत बसलो नाही नाही कोणा बसलो की होय कोणा बसून पंढरपुरात उतरली कुर्डवाडीत उतरलो नाही पण ते पहिल्यांदा काय झालं नेमकं ते पिक्चर कुठला होता ते कोणाला माहित आहे पडद्यावर गावात आणलेला होता ना शोले पिक्चर होता त्याच्या आईचा किडा आणला पहिलं ही चालू आहे मला उशीर लय झालाय का नाही एक 10 मिनिटं द्या मला 10 मिनिटं म्हणजे गाव संपलं लोंपटातला होय 10 मिनिटं खाणं पिणं ए जरा काढा गडी आलाय मेंढर घालवून येतो आणि मेंढर घालवून येतो मग तुम्ही बोल हो या पडकात गडी हाका मार लागला कंच
बरं आहे आता रेड कुठलं उत्तर त्या हे आलं लय भारी हा? लय भारी आल्या होता नाव आल्या. शाबू. टकरी जाऊ हा पहिला आधी कोण घालायचं पाणी आपलं पकालीन पाणी कोण घालायचं पहिल्यांदा तुमच्या आधी कोण घालायचं आमचा वडील होय म्हणा बेरीपासून सुरुवात करा काय ऐकू नाही हा काय काय जमते तर बघू देतात त्याला आज तरी लागा घर असं पोर कावते रे अजून मला कोण कोण म्हणा आधी बेदी कोण कोण म्हणायचो हा कोण कोण म्हणायचं बेदी का गुलाबापू संदीपान आबा हा, तात्यासाहेब दादा हा. कुठं कुठं म्हणायला जायचं बेदी दे सळ आंब हा मांजरी हा मांजरी हा शेटफळ हा झाले 4-5 गावाला होय संदीपान आबाला नाव्याचं घर नेहमी मिळणार शिळ्या पोळ्या हा इथल्या मारला भारी वाडा हा संदीपान हा बा असा अंगरक्याचा वास घेणार संदीपाला काय जेवण मिळ ती गेली माणसं कडूत असली काय असतं बेदिक मध्ये काय काय असायचं भेदिक हम्म. लय भारी का भेदिक सखे ठके होऊ नको बेफाम नाव सांग सखीचं कोण सखी फार रांगडी मान देशाची बसल तुऱ्याच्या रवला रावर हाल हाल रेडा बोस करणे बनात राग मांजर करणे बनात राग मांजर करणे तपकिरी ग शेटपळ करणे तणाच लेणं तणाळ करणे तोठऱ्यानं बोल ग मारापूर करणे वाकडी घागर तावस करणे घरात बस ग घरलेंग करणे राखजा होडवा चुचम करणे कपल्या मळग मळवाड करणे रेशमी गोंडा डवळस करणे चिरबंदी वाडा शिदवाड करणे उपारटे वांडगे शिरगाव करणे कांगरे खेळग तडगाव करणे ढोईवर घागर नेपतगाव करणे मोळ्यानं चालग सरकुल करणे तंबाखू सोलग वजवाड करणे पोरगाव पोराचा आंबट थोराचा औंढी रांडाची आकुली खपल्या कांडायची पायलीचा हुरडा मंगुड करणे तांबडा शेला शेलवाड करणे खपल्या काप ग गणसवाड करणे संघ जाग संघवाड करणे संघ जाग संघवाड करणे मिरच्या ग कमलापूर करणे पट्याचं पोतं गादीगाव करणे छप्पा घाल ग वाकर करणे दुधाची चरवी टाकळ करणे गौरे ग काशीगाव करणे हे असं बेदिक असायचं का मग हम्म. एकदा सुरात म्हणा नग कावते रे आई मला एकदा एकच म्हणा कडू सुरात ही जरा हा ती चाला सुरत म्हणाय त्या काळात जी म्हणायची ना ज्यावेळेस एका कार्यक्रम असायचा ना हा. कार्यक्रमाला गेल्यानंतर ती कसं म्हणायची तसं म्हणून दाखवायची त्याला 600 लय लागते ती नाही, हलगी हे तर डब करायची तुंतुन. आपलं कसं असते म्हणा आम्हाला एक अंदाज जे आपल्याला एक अंदाज तर येईल ना ती कसं म्हणत होता तुम्ही तसं लोकांना माहितीच नाही असा उभा राहिल्या पब्लिक हा. त्यांना डप वाजल्या मनानं सुरू धरला पाहिजे हा दुसरं आला असतं पण ती घडी नाही माझा मारत्यान मी झाल्यावर उशाचं पेटलं गाव मग हम्म. पकाल कुठं येतात इकडी आहे पकाल तशी देऊन टाकली ना कुणाला साहेब नानाला शिदवाडीच्या मग हे 80 लोकाला भाकरी घालायच्या भाकरी मागून आणायचा धंदा बंद केला पुन्हा कामाला जाणे 250 रुपये हाजरी 32 रुपये यायचं आठवड्याला 15 रुपये दुधाचं आईट बाजरी येड्याला 2 मन पेंट 2 वडण्यानं बांधणे दुपारनं 2 भारगावात आणणे निवांत देवळात बसणे ती रेड्यावरती पकालीन पाणी कसं घालायचं होतं तुम्ही पहिलं ते त्याला काय इकडे पकाल गुंडी चांबारानं बांधून दिलेली होती हा. जवळजवळ 20-25 खेपा करायच्या हा. गावात प्रत्येकाच्या घरी अर्धी 3 घागरी 4 घागरी असं होतं ते फिरायला गल्ल्या घ्यायच्या आधी पाटील गल्ले पुन्हा बोशे गल्ले पुन्हा मोरे गल्ले मोऱ्या गल्लीवर शेवट झाला हा. काय मिळायचं ते पाणी वाटल्यानंतर काय द्यायची काय नाही पोटाला भाकरी दाबून सरना दे म्हणजे 40 कुत्र्याला टाकायच्या त्याच्या शेवट काय नाही किती कुत्री होती 40 हा आता तिकडं सुटलो बघा आम्ही शेताकड हा लोंबळ हा अशी गल्लीत गोश बेस कुठली दिसाय का हा शिकारी येणार होता काय नाही शिकार हे पुन्हा पाळले शिकारी कुठला गावंडी कुत्री पहिला जुना काळ कसा होता तात्या काय तांदूळशाची भाजी काय करड्याची भाजी काय आता लगा आधी मका पेरली नाही वापरली नाही तर पावडर आण नाही मया नाही कशाचं काय का मया कुठं आहे काय राहिलं ह्या अनात खस बी नाही हम्म. पहिल्या गाजराच्या मकाचं पीठ टाकून भाकरी केली किती गुळमट झाली हम्म. ती गेलं काळ मका खाणार आहे गडी मिळालं आता साखर उपदावली
हम्म, 3 दिवसात आहे का नाही. हम्म. ते गाजर काय करायची कशात टाकायची? शिजवायची आणि मकतच्या भाकरीत टाकायची गाजर शिजवून भाकरी करायची गोलमाट झार भाकर हा, हुंडीची भाकर 10 पोती हुंडी होत होती. हा. आता नाही हुंडी बी बुडली गाजर बी बुडली मका निघाली बनशी त्याला पावडर मारून 3दा फवारा तवा पदरात पडतंय नाही तर आळी लागली जाय मागं म्हणून ह्याला मयाच नाही. ते पिकवायचं हलका. कसं मग? ते कसं पिकवायचं? शेती काय कशा असायची पहिली? शेती पहिली लय भारी बैलाची हम्म, ट्रॅक्टर निघाली दार लावलं बैलाचं हा, पुन्हा कोण बेदार 6 बैल पाळायचं ते एक बैल नाही. हा. आई गाठली सारी बैल एकली ट्रॅक्टर सकाळी आलं म्हणजे राहता एका दिवसात भरपूर 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 फेकून देते तिकडे जा. पेरण्या वगैरे कशा असायच्या हो पहिल्या? बैलान पेरणी हा, इदोलपर्यंत 4-4.5 एकर रान होत होतं. हा. गाणी म्हणायची का पेरण्या करता? कडव गीत गायलं म्हणजे साराशिवार जागा झाला बैल हा, बैलाच गीत करी अजून शिराबा आहे गे नाही बाबा आमचा अण्णा जात होतो अण्णा 7 एकर रान आयला सजासजी घेऊन येतो. काय गाणी? मी हिरी शूट कामच केलं नाही सुरांग घेणे आणि उडवून पिटवणे आपण आपला सुरंग आपणच उडवायचा ना भरायचा ठासायचा दुसऱ्याला नाही. हे कुस्तीला तर गाडीत उचलून कवा पडलोच नाही मी. कुठं पहिल्या वर्षी कुस्ती कुठे शिकला होता मग? तुम्हाला कोणी शिकवली? माधवा लेंडव्या हा, सर मर्यावालं दोस्त माझंच हा, त्या गावायाकडे 100 पाल होतं मर्यायचं हा, गाढवं हे समजा संग भांडण करून घरला पळून यायचो. हा. भांडणं करायची म्हणजे कशामुळे भांडणं हे करायची? ठोकायचं मी ते कोणाला? ते मर्यावाल्याला. हा, आता एक घर आहे बघा अकोल्यात ते माझ्या जोडीचं ना ते कुठे गेली देशा झाड्याला मर्यावाली कुस्ती कशी असायची पहिली? काय सलाम दिली का उचलून टाकायचा. कोण कोण असायचं कुस्ती खेळायला? माधवा लेंडव्या रमजा आमचा रामा चव्हाण माझ्या जोडीचा हम्म, हे काळ राजा मेलेलं समजायला मी ऐकायचं नाही कुणाही येऊ दे. टकरीचा नाद हे होता. टकरीला तर आपण प्रसिद्ध आहे. ती सांगायची शाबूचं कसं कसं होतं काय गावानं सांभाळायला. गावाने सांभाळायला ते काय नाही पर टकरीत आपण त्याचा हार गेलो नाही भाऊ रेड सोडताना सोडाय तुम्हीच होता ना. मीच घे सांगायची कुठं कुठं वैरीने पादली केली मशीन पालतीला का ह्या हल्या हल्या तुझ्या आईचं पेकाड तुझ्या ए बादली काढा दे हले काय नाव होतं रेड्याचं? नाव काय होतं? शाबो होय. किती वर्ष होतं ती? ती चांगला 10 वर्ष होता बाबा. होय. म्हणजे ती काय टकरीला होता का? टकरीला बी म्हशी लावायचा. होय. कशा असायच्या टकरी? कशा असायच्या? टकरी काय हायचा पंढरपूरला फडवता कुर्लीला फडवता शेळव्याला गादीगावला हेच आपलं हम्म, चालवत हम्म, मानं कुठले तर बघा हम्म, 10-11 वाजता टक्कर लावायची 4 वाजता बक्षीस घ्यायची नाही आपल्या घरला. काय असायचं बक्षीस? ढाल हम्म, ढाल 100-500 रुपये द्यायची बरं. ह्याची शेवट पहिली बक्षीस कुठल्या जाईल हा. थोड्या टकरी कशा लावायच्या होते? काय पद्धत असायची टकरी लावायची? ह्या असं रिंगवान भरायचं गच आणि माणसं बघून रेडा सोडायचा कमीत कमी 5-6 तर माणसं आपल्या रेड्यानं सोडवा असा नियम होता. बरं. कोण आडवं आलं हा, आलं म्हणून माणसाकडे सोडायचं आपण. हा. हे गेला हाद्या पळून तिकडं रेड्याकडे हे एका या बोकांडी एक डागा फटका व्हायचा का? पंच काठ्या हाणाय सुरूच डागा फटका व्हायचा का म्हणलं? लय हा. रेड्या उचलून फेकत असेल लोकांना? फेकत नाही रेड पण या पायाखाली छाताडाला थडून पडते ते बियाणं. होय. हा ती टकरी कशा लागायची? म्हणजे टकरी लावणे ही पद्धत काय? रेड्यांची टकरी लावायची कशा लावायच्या त्या? तिथनं हिकडे एक धरायचा आपण तिकडे एक सोडायचा सोडल्यानंतर पळे जाऊन ती देतोय ठोका हा, मग काय तर ते गंमत बघतच बसायचं. हा, ज्याला काय भीती वाटत नाही ते रेड्याला चिटकून थांबायचं. हा. आपल्या रेडीची आपल्याला गॅरंटी त्या मालकाला त्याची बी त्याला गॅरंटी असते. आपण जरा चिटकून सारखं झालं म्हणजे त्या रेड्याला नेट पोचतं. कुत्रं सुद्धा कळवण लागली आपण जरा मोहर गेलो तर ताल करते. आपण मागं सरलो का ते रेडही मागं सरते. मग किती वेळ टकरी चालते त्याच्या? हा किती वेळ टकरी चालतात? तास अर्धा तास हा, 5 मिनिटाचा निर्णय लगेच मग सोडवायची. होय. आणि दोघं बी निकाल म्हणलं तर निकाल होत येत नाही. पण मारल्या वर्षी आपल्या गावाला कोण येत नाही म्हणते. रेड्याच्या टकरीमध्ये असं कधी झालं? रेड्या म्हणजे रेड्या लागले किंवा रेड्या मेला असं कधी झालं का? हो मला कुठं?
मला परिचय त्या हाल्यानं कुर्लीच्या मांगाचा हाल्या जीवच मारला, लाखाचा हाल्या जीव मारला. तुम्ही बघितली का टक्कर होय ते? होय. सांगाय काय झालं, किस्सा सांगाय ते. ते मांगा जर याला लय भारी होता, चांगला 1 लाखाभराचा हाल्या होता. हा. मांगाला जरा ऊत साठना. मग ती परित्याचा हाल्या लय वाजत आल्यावर त्याच्या डोंबारी बाया मोहरवत्या नाचायला, आणि त्या ट्रॅक्टरमध्ये हाल्या. मग असं पडातनं फिरवून आणताना ती म्हणला मी लावतो हे संग. लाव तर लाव, निकाल ती म्हणली, निकाल तर निकाल. मग ती परिताचा हाल्या लय लांबनं सोडला, मांगानं बी लय लांबनं सोडला. मांगानं ग बसायची मागणं रेड्याला येसन हाणली. येसन हाणल्यावर ती रेडाची पळत आला, अशी धडक जी दिली, जाग्यालाच बसवली आणि बसलाच. त्या परिते या माणसानं अंगावरनं रेडा काढला. तिकडे जरा दबावून मग त्यांनी येसन घातली. येसन घातली का रेडा मिळाला तर 10-5 50 वर्गण काढून मागाला 22,000 रुपये दिले. म्हणजे एका ठोक्यातच रेडा एका टोक्यात गारच. हा. बघणाऱ्यांनी समजायनी दिलं, 5-50 55 पोकारलं. हे गरीबाचा रेडा अशी वस्तू मिळेल, भारी वस्तू आहे ती. कोणाला 10-5 दे वाटेल ते द्या. 5 कमिटीने 10,000, आपल्यासारखे 100-50 त्याला. तेव्हापासून ते आता महाग फडात सुद्धा येत नाही. नाव नग टकरीच म्हणतंय, कोळी लोकांचं रेड गोलाम असतं. हा आपला काय तर मेला नाही कवा. शाबो हे जोड नव्हती कुठं, शरीरची जोड लागली नाही. कोणा पण सोडली तरे बर. हे आता बास करा, तुम्हाला नाही काम, मला नाही काम, माझं इथं लय पडले काम. बकऱ्याला खोराक चारायचा आहे, गुराला वैरण नाही. हे सांगाय मला, म्हणजे तुमच्या आधी पक्कालीन पाणी घालायचं, गावामध्ये नाव लय घेतात रामबाबा म्हणून. का करायचं आई सदा ना, आम्हाला जय आलं नाही. कशी घालायची ती, तुम्ही आठवते का तुम्हाला? काय पद्धत होती ती? 5-6 भाकरी खायच्या त्याच्यातल्याच. ताक दही दूध किती पण 3-3 पकाली पाणी मागान घ्यायची. आम्हाला काय नाही. 6 पायल्या 3 पायल्या दाणं वाढलं तर वाढलं नाही, बघायचं येईल फोन जा तिकडं अशी म्हणायची. कशात 12 मेंढरानं घरवर आणलं. ते बलुतेदार मध्ये काय पद्धत असायची होती? कशाची बलुतेदार? हे ना का 1 भाराभर मकवान ने 2-5 खपली ने बडवायची घरी आणायची. पुन्हा हुरड्याची 1 पेंडी द्या, कर्जाचा 1 पेटा द्या, झालं. कोळ्या संपलं काम, जावा घरला. तुम्हाला ती घर नेमून दिलेली असायची का कशा असायची ते पाणी घालायला? तर नेमून होती. होय. कोणी घरी कोण नेमायचं ती? आपल्या म्हणण्यानं पहिले झपाट्याला पाटील गल्ली, पुन्हा बुशे गल्ली, पुन्हा मोरे गल्ली, पुन्हा मुसलमान वाडा, झाले शेवट झाला मुसलमानावर. पैसे मिळत नव्हतं का? रुपया नाही मागटला तर रातभर कोंडून ठोकलं तर पैसा नाही. कावर पैसे द्याय नाही? नव्हतंच पैसे. 5 पैशाला किलो गुळ, पैसे कुठं आणतो? पोतभर दाणे एका तेव्हा 3 रुपये 5 रुपये 6 रुपये यायचं. पहिलं पिकायचं का तेवढं दाणं त्याला पिकायचं? आपल्या शेतात तर 10-12 पोती दाणं होत होत. अजून पोत 1.5 पोत हरभर, करड 2 पोती, ह्याच्यावर काय नाही. ते पहिलं लोकांचं खाणेपिणे कसं असावं, म्हणजे काय? 22-30-22 सकाळपारी सुका पाटील 35 भाकरी खात होता. 35 भाकर 1000 कडब्याची पिंडी बांधत होता. आणि पाणी प्यायचं नाही, दूधच. दुधावर नसत्या. हा मग असं का बापू, काय शरीराला थोडं दूध निघतंय, भलतं दूध का. कस काय त्यांना एवढं जायचं? हा जायचं कस काय एवढं? आणि त्यांना लगत आता हागला तर कोणाला उचलायचं नाही, बांध भरून हागाय बसला बांधा तर बांधगाच भरत होता. एवढं जेवण कशामुळे जायचं त्यांना? काम थोडं आहे काय, ती मोठा राखीस काय मोठा राखीस एका हिरीतलं पाणी पाकच हलवत होता. तावशीचं गडी मुसलमान येस तुरतात शिदवाडी या शेताला जाऊन 35 मकाचं खनिज खात होता आणि एका वाफ्यातल्या शेंगा. हे सुका पाटील दिशी ऊस 5-6, घरी आल्यावर 40 भाकरी. काम काय असायचं? काम काय करायची मग? एका हिरीतलं पाणी तुझ्या बाला सुद्धा निघाल नाही, विचार मधुला. त्या पट्यानं काढले सुका पाटलानं. अजून गडी हाय का आधी गावात? काम काय काय करायची लोक होती? कशा पद्धतीने काम करायचे? कशा पद्धतीनं असं पेंड्या बांधा जुंधळा काढा जर लागला गडी आरा धरून. अरे 1 5 एकरात कडबं त्याच्या आरी होतं.
रातला, दिवसा नाही. दिवसा 100-250 मेंढी एकटाच राखायचा आणि मेंढकं बघून काठ्या माझ्याकडे रानात आला. पोती अशी कवळ्यात उचलायची म्हण. या असं हितनं फेकलं तरी झोप आत पडलं पाहिजे कवळ्यात. हा. फाकत्या मार उरात मेले पोती भाऊ माळ्याची उचलून वर फाकून. 100-125 पोती उतरायची 2 दिवस म्हणजे काय जोक आहे. माळ्याचं लय नाव घेतात काय असायचं माळ्याचा म्हणजे एवढा नंबर माळा? थोडा आहे काय 125 एकर रान आहे होय. एका नंबराला. पुन्हा बहिरुबाचा पाव व्हायला वडराज मळ व्हायलं. कशी पिकवाय शेती लई पिकावी आहे त्यांची पहिले. साधी शेती नाही. हे आता बास करायला लागा मला. गुराला काय नाही टाकलं, वासराला काय टाकलं नाही, बकऱ्याला काय तर नाही. जावा तुम्ही आता ना भाकरी खावा चला. ए आता ह्यांना भाकरी वाढ. ए आईला उशीर झाला 1 वाजला. आणि ही बेहदिक म्हणाला ती सुपाऱ्या वगैरे आता कशा मिळते दा तसं नसायचं का? हे हा अमुक गावची जत्रा आहे म्हणलं का डबतून तुन घेऊन निघालच गाडी. हा हजर झालं शायर आलं हा, म्हणायची न काय हा. आधीच नाव नव्हतं का बारी आपलीच. शायर म्हणायचे का तुम्हाला? हा मी नाही म्हणलं परी आमच्या गावाला म्हणायचं शायर. हा. आणि ती वाद्य काय काय साहित्य सोबत? तुंतुन हाय, डप हाय, झांजरी हाय, हा. मग 3-4 सनग. ती जत्रा कसा असायचा हो पहिला? हा जत्रा कशा असायच्या? जत्रा ज्या त्या गावाच्या नियमावर कोणाची चैतात असते, अष्टमीला असते, हम्म. त्या नियमान जत्रा. हा, पाडवा झाला का सकाळ उठून रान्नी, हा. पुन्हा पाडवा झाल्यावर 7 दिवसानं आंब. असं गाड्या झोपून जत्रेला जायचं का तुम्ही? गाड्या कुठल्या चालत, हा. गाड्या कोण नव्हतं नेलं. तमाशाला कुठं कुठं जात होता? तवशी कोणा तमाशा? संदीपान भानू हा. तेवढाच बाबा, नाही तर मग नाही गेलो. आंग्रक जळले मग सांगले. हा तमाशा बरा होता. 1 नंबर. पण मोठं तमाशी पडद्यावर मी बघत नाही. आंग्रक जळतंय मारामारी पेड. आईचा दाना सांगले मग 15 म्हातारे चोरा केले मग जे पळाव बेफाम. नदीला मासं होतं का पहिल्यांदा? माशाला आपल्याला जोड लागली नाही धरायला. मासे धरायला हा, जोड लागली नाही. हा. कसं धरायचं? नुसतं असं मांड काय बसायची मांडी घालून अशी वाळू फेकायची. हा, किती बी मासा ह्या मोठीत 2-2 ह्या मोठीत 2-2 हा, असं फेका. याचणार आणि याचा येईल. हा, मला भुजंगात हवी अशी वाळू हाणायचो हा. कोण बुडवून जायचं ते जाळू फाडून यायचो. मला मारायची लय हा. बुडवायची पकड पाण्यात नेऊन. कोण कोण असायचं मासं पकडायला? भानुमार, संपत पाटील, सुभराव दादा, अशी 7-8-10 याकू बाबा. हा. मग मी बारका याचायला मला याचाय घे ना ते हा. बुडायचं आज जायचं जाळं फाडायचं दुसरीकडे निघायचो. ती म्हणे लोका लय मोठा मासा आहे. दिसलं तिकडे निघालो का खानाखन वाळू हाणायची पडू. होय. आणि मासं कुठलं असायचं? मासं हे ती मासा तसला आता नाही. हा, कटारना वामटा मरळी काय वेगळा. हा, आता तसलं मासं कुठं. हा. आता ते निघाले पतुल सारा काटाच त्याला. शिलापी. हा बाज मासा हम्म. ती समुद्रातला हम्म. कोंड मासा ती. ती याकूब बाबा म्हणला ना तुम्ही? हा ती गडी दे बाहेर कोण होते होते? मुसलमानाला. हा. माशाला वाईट गडी बादलीवर मासा एकटाच खात होता. बर. उघडा वाळूवर झोपायचा. हा. पहिलवान होते का? हे नाही मग पहिलवान एक कोणतर होता मुसलमानावर. ते मोहम्मद आजा मोहम्मद पैलवान. लय भारी होता. ते काय आम्ही बघत नाही बाबा. मोहम्मद ते रसुल्याचा बाप बघडलाय. जाबर गिरणीत सोलापूरला होता. आता किती मेंढर आहेत तात्या? 15. कमी केली आहे. हा होईना ते आपल्याला. पहिले किती होते? पहिले 50 बरं होती. होय. 50 मेंढर एक ट्रक होता. होय. हा. आणि तेव्हा इकडं बागायत कुठलं का हे सारं मोकळंच. कानातलं ही मेंढरावर केली. हा नाद पुरा केलाय म्हणा. सण बिन कसा असायचो पहिलं? सण कसा असतात कंस पश्चिमी हो महाळी हो दिवाळी हो त्या सणाला सणच म्हणायचा. दाबून खाणे. हम्म. 8 दिवसाला सण यावं. आई किती पोळ्या खाय मिळते त्या. हम्म. पण पहिले पोळ्या कुठल्या का हम्म. सणवारला सुद्धा पोळी मिळत नव्हती. मग सणाला काय करायचं? भाकरी खायच्या येळून आमच्यात. हम्म. आता हे रेशनिले गहू या लय कोटं भरून ठेवलं का. पहिले गहू नव्हतं. हम्म.
माळ्याच्यातच गहू नाहीतर नाही कोणा पहिल्या पोळ्या बिळ्या किंवा खीर पण असायची ना. ती खपली गहू त्याला आता ती खपली जी आहे हा तेवढंच पहिलं अन्न राहिले हा. नाही तर अन्न नाही. लय खायची खीर पहिल्या ना. आणि कुठं तर एक वाफाभर कोण तर करते शेतकरी खपली गहू नाही तर गहूच नाही ते 25-50 रुपये शेअर असते त्याला हम्म. खपली गहू. पहिलं रानाने शेतामध्ये काय काय पीक असायचो. हरभरा करडा आंबाडी समजा 12 धान भुईमूग हम्म. मूग. हम्म. आता मूग तर पत्यालाच नाही हम्म. तूर नाही. हम्म. काम कधीपासून करायला लागलं पाहिजे? आणि काम त्याच्या काढण्या बिडण्या कशा असायच्या होत्या पिकांच्या. काय काढण्याला गेलं म्हणजे असं मंगुटरांना आपल्या कुठं बी कामाला माळ्यात गेलं गावात गेलं काढायचं पेंड्या बांधायचं तिलाही दांड का काम लागत साधं आहे ती काम. हम्म. ती कोणाचं बी काम नाही. खळी बिळी कशी असायची. बडवून काठीनं हा वावडी लावून उपणायचं. हा. किती पोती व्हायची. ती घाणा एक काय तर 10 पोत्याचा 5 पोत्याचा घाणा हा 6 गाड्यात बर. ती उपणायचं पुन्हा तेवढाच घाणा घ्यायचा. हा रातभर बडवायचं येळभर उपणायचं रातभर बडवायचं येळभर उपणायचं. हा. महिना खळ राहिले तर उलत नव्हतं हा. तंग खळ. ते ऊसाची गोराळ पण होती ना. हे चुलवान लावून ती गोराळ मी गुंजीगावला इथं ताताबायात होतं तेवढं. हा काय पद्धत असायची गोराळाची? मी येते की गोळ काढणारा. त्याला म्हणायची बघा ते काय काय ते जाळवणाऱ्याला काय तर वेगळं म्हणायचं. जाळव्या हा ती गुळव्या व्हायला हा इकडे ती काय चठ्याला आणणार ती 5 रोट घालून ती व्हायला हा आणि इकडे कांद्यात ती रसाला लावून त्यानं रस बंदच पडणे ऊस आणून ते टाकायचा किरचेला लावायचा. ते गुळ कशात तयार करायचा. ती काय ती चठ्याला हा राट 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 जाळत लावल तसे हा आणि थोडं काढून असं बघडलं का ते ही मगू भैयाचा बा काढतोय बघ गुळ काढणे 8 गडी हा. खायला चट्याला आले हम्म. बरोबर त्याला लय हजेरी त्या काळात 10 रुपये हम्म. 11 रुपये हम्म. एक कायल काढली तर जवळजवळ 9, 7, 8 हम्म. डाग निघायच्या त्या गुळाचं. हम्म. पुन्हा ती उतरायची काय वाप्यात हातरायची तर उलटण्यात बादल्या भरायच्या का त्यावर ती काय नव्हतं तर तुझे का रस वाटला तिकडं. ते रस बिस म्हणजे पद्धत कशी होती गुळ बनवण्याची काय करायचं. ते जाळ घालायचा दाबून रस आठवून काय चट्याला रस कसा काढायचा. हा रस कसा काढायचा. तिथे घाणा असतोय की हा किरचेल हा ओस लाव तिकडे पडतोय कायलीत हा शोधून हा तिची पुन्हा मळी काढायची अशी पाक फेकून द्यायची. हा. पण ते लई त्याचा घाणा ती उठार येतात लई ह्या काढायला का हम्म. आता तसलं गडी मिळालं बी पण हम्म. घाणा होत नाही कोणाला. हा. किती दिवस चालायचं ते. त्याचं शेतकऱ्याचं आपल्या म्हणण्यावर नाही कोणाच्या महिना 15 दे अर्धा एकर एकर नाही नाही समजा आजपासून गुळ तयार चालू केला बनवायला तर किती दिवस लागायचे त्याला. ते शेतकरी म्हणण्यानं ऊस किती घालायचा आपण गुळ किती वर्षाचा घरी ठेवायचा किती लावायचा किती न्यायचा हा. 2 वाप 4 वाप आपल्या घराला लागतो वर्षाचा एक काढून ठेवायची. माळी वर्षाचा गुळ काढून ठेवणार हा. सभा पाटील वर्षाचा काढून ठेवणार तातुपुषा वर्षाचा कोणा कोणाचा तर आला तर तेवढं त्यांचं काढून द्यायचं भाडं घेऊन किरचेलला त्या गाडीची हजेरी 4 आण्यानं. पहिले दूध असे विकत घेत नव्हते ना प्रत्येक घरात असे दूध. पहिलं दूध म्हशी शेवट आणि देशी गाई शेवट दूध नव्हतं. ही नवीन आलं हायब्रिड नवीन माणसं बी निघाली हायब्रिडचे हा. इंजेक्शनावरली म्हणून दूध पुरलं नाही ते दूध कुठलं पुराय का. कसं अशा दूध कसे खायचं तुम्ही पहिले काय. हे हिरवच हम्म. लेंड्या मिंड्या त्यात टाकून लेंड्या मग कसले लेंड्या शेरडा या म्हणजे? लय चव भारी कस काय. काटा मोडत नाही. लेंडी टाकून जर शेरडा दूध खाल्लं तर काटा मोडत नाही. हा. 12 वनस्पती खाल्लेल्या आहे शेळीनं. हम्म. हे बरं तुम्ही असं लागा मला येळभर ताठवताल मला काम लय आहे. बरं आता एक करा शेवटच एक भेदिक म्हणून आपण समारोप करूया. एकदा एक भेदिक तालासुरात एक भेदिक म्हणा. होय तात्या. कारण काय होतं हा नाद नाद कशा होतो. अरे लोंपाट तर मी कुठलं सोडलं नाही बघायला हजर. आणि लोंपाट खेळायला काय मी कमी नव्हतो पण मला पाट 4 वाजल्या 3 वाजल्यापासून आईचा दाना 4 वाजता तर पाणीच घालायचं. रेड्याला गावात आणायचं आणि रेडे हिंडवायचं. शेजा शिवड उद्योग नाही लोंपाट कवा खेळायचं मोकळ्या माणसाचं काम लोंपाट खेळायचं. आणि लोंपाट आलं म्हणलं देवळाकडे चालू झालं का बघायचं तासभर बघायचं पुन्हा रेडे हिंडवायला जायचं. आणि वाकून पाण्यानं हे गुडगुबा झाल्यात घागरी उचलून गुडघ्यावर काय थोडं रांजण लाभायचं घरात
जे ते कोणाची तांब्याची आहे कोणाची पितळेची आहे घालायची ती मोठ्या घागरी नाही त्या गुडघ्यावर नेऊन त्याच्या घरात भराय 6 घागरी 5 घागरी. ती पक्काल कुठून बनवून आणायचं हो तुम्ही पक्काल? सांबार गुंडी सांबार. होय. अजून कशा नाद होता म्हणजे लोंपाट अजून लोंपाट असो टकरी असो कुस्त्या असो कुठं सोडल्या नाही त्या बेजिम लेझमाया तर जवळ गेलो नाही. हे आता बंद करा रे मला लय काम आहे लागाय माझं बकरं उपाशी मारा हे लागलं. करा की शेवटचं भेदिक म्हणून दाखवा एक आहे त्याच्यावर का? समारोप करूया. कशाचं एक अजून हे वेदिक आता गाणं. आता मग म्हणलो तीच नाही ते वेगळं म्हणा दुसरं दुसरं नका आता मला ये नाही म्हणून एक चांगलं म्हणून दाखवा. सूर न गे माझा सूर चालला आई घातली इथं ए कोयता लागल तसा म्हशीला. परत ऐकायला मिळत नाही हो आम्हाला ते. परत तुम्हाला काय ऐकायला मिळते आम्हाला मिळते मागणी येणाऱ्या पिढीला मिळेल तात्या आमचा आता हे आता हे आपल्या लेकरा बाळांना परत ऐकायचं आपण हे. मेली की माणसं म्हणायची कोण राहिली तुम्ही नाही काय आता. तुम्ही म्हणून दाखवा ना म्हणायची माणसं मेली का. म्हणा एक शेवटचं म्हणा. अरे जना गोतात सोयऱ्यात दाहऱ्यात मिठा रानचावा मिठा रानचावा कुठं ढाल्या वतात भूत चिमट्यावर भूत हा दगा लई बाया अंगात आणून नाचायच्या. काय किस्सा आहे का तिथं भूताचा किस्सा आहे का मग सांगा की जरा. असं तिकडं आल्या बांगड्या वाजवत गांड फाटली गारोळा रेडा तर आम्ही जन्मात पाळला नाही बघ. गारोळा रेडा पाळला का भूत दिसतंय त्याला या म्हशीला आमच्या भूत दिसतंय बघ. हा. चांगल्या डोह्या रेडा या असं डोळा असलं तर भूत दिसत नाही. पंचरंग्या रेडा असला पाय पांढर कपाळ पांढर ती गारोळा गाठला भूतात त्याला दिसतंय का? दिसतंय त्याला भुजवलाच हा. आपल्यालाच गावत नाही ते. हा. मी पळून आलोय लय बाऱ्या कुठून पळून आलं होतं? नदीने म्हणजे काय कसं सांगा की. या पळालो ती मरीमाच्या देवळापर्यंत गावलोच नाही. नदीला गेलता का? पकालीला हा. किती वाजता? 3-4 वाजता पाठ हा. पाय होता गडी काकणं वाजवलं का खळा 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 दम दम उभं राहतोय मी इकडे गाव वाटलं. आणि रेड रेड माया मागे येते रेड्याला काय त्याला माहित नाही काय आपण जायला तिकडे येते. होय. पाणी वाहत असायचं का नदीला पहिलं? पाणी का वाटलं नाही हा. कवा दाटलं नाही. हा. ए तोडून टाक बाबा पड्याल तर घट राहणार नदीला मग माणसं धुण्या वाहण्याला वगैरे सगळे समजा नदीला हा. पाठपासून आंघोळ्या करायच्या हा. पाणी खांद्यावर आणायचे हा. गुळमाट झार पाणी आताच्या पाण्यात माणूस लई राहत नाही का. हम्म. घटकभर ताण होते हाड भोका होत्यात हम्म. पाणी बाद आण बाद हम्म. हे लगा आता जावाय घरला नाही खावा भाकरी मला लगा भूक लागल्या आईचा केला आणि ती भांडी पहिली मातीची भांडी असायची ना. मी लई कुंभार हा. परोळ करायचं कोण होतं कुंभार? लक्ष्मीन कुंभारीन डवळस हा. परोळ केला म्हणजे लगा 3-4 भाकरीचा काला मात होता त्यात परोळात परवा म्हणजे झाकणीवने हा. डेऱ्यात लोणचं गाठलं म्हणजे 6 महिने 2 वर्ष राहू दे त्या लोणच्याला. हा. आता या बायाने भरणीत गाठलेलं 3 महिने सुद्धा राहत नाही आणि चौघच होता त्याला. हा. हे काय काय बनवायचं गाडग्यात? गाडग्यात सकाळी जर दूध तापत ठेवलं हम्म. गौऱ्यात हम्म. तर 4 वाजता दूध ताप भाकरीसारखी साय आली पाहिजे दूध राख्या त्यावर दाखव माझं हम्म. ते इरजू लावल्यावर सकाळच्या 1 किलोला अर्धा किलो तो पडलं पाहिजे. हम्म. ती मेल्या बाया रवीन घोसळाच्या हम्म. आता मिसन आले हम्म. धाराला मिसन ताकाला मिसन लोण्याला मिसन बाग मेली रवी मेले रवी करणार मेलं मांग दाबी आटणारा मेलं सळ घालून चप्पल बांधणारा चांबारा मेले आता खेळ ठोकूनच चप्पल. माग काय काय काम करायचं? ए कासरा वळायची मोरक्या खंड पोळा आला मग त्याला काय होकू दे होकू जत्रा झाली त्याची. ए बरं तुम्ही घरला जाताय नाही लागा होता आईचा खेळ मला बघा हे रेड उपाश मेलं माझं इकडे 2 रेड आहेत माझं